नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला अल्केन्स हा चॅप्टर पाहणार आहोत. आपण अल्केन, अल्कीन, अल्काइन्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स या 4 वेगवेगळ्या चॅप्टरचा मिळून एक हायड्रोकार्बन्स नावाचा एक मोठा चॅप्टर NCERTमध्ये आहे आणि त्यातला अल्केन हा पहिला चॅप्टर आपण पाहणार आहोत. अल्केन्सची सुरुवात जी आहे, इंट्रोडक्शन जो पार्ट आहे तो आपण काय जास्त डिटेलमध्ये पाहणार नाही आहोत. अल्केन्सच्या सुरुवातीला मी डायरेक्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन हा भाग तुम्हाला मी शिकवणार आहे. तर चला पाहूया NCERTमध्ये मेन्शन केलेल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ही जी आहे NCERTमध्ये पेज नंबर 370वर मेन्शन केलेली आहे. विल सी द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन नाव फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. Now, first thing, unsaturated hydrocarbons are those compounds which are made up of carbon and hydrogen and they have either double bond or triple bond, म्हणजेच अल्कीन किंवा अल्काइन्स. तर इथे पहिली मेथड मी दाखवतोय अल्कीन. या अल्कीनमध्ये हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम यांच्या प्रेझेन्समध्ये आपण हायड्रोजन गॅस अल्कीनमध्ये ॲड करतोय तर मला अल्केन मिळतोय. तसंच अल्काइन जो की ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे तर त्याच्यामध्ये मी हायड्रोजन जेव्हा ॲड करेन तर मला अल्केन मिळणार आहे. लेट अस सी एक एक्झाम्पल आपण याचं पाहूया. इथेन मी घेतला आहे CH2 डबल बॉन्ड CH2 वेन इट इज ॲडेड विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल इथेन वी आर गेटिंग. आणि हे जे दुसरं एक्झाम्पल आहे ॲसिटिलिन मी घेतला आहे इथाईन. त्याच्यामध्ये मी पहिला मोल हायड्रोजनचा जेव्हा ॲड करतो मला आधी इथेन मिळतोय आणि त्या इथेनमध्ये जेव्हा मी हायड्रोजन दुसरा मोल ॲड करतोय तेव्हा आय एम गेटिंग इथेन. म्हणजेच अल्कीनचं अल्केनमध्ये कन्व्हर्जनसाठी 1 मोल हायड्रोजन लागतो तर अल्काइनचं अल्केनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 2 मोल हायड्रोजनची गरज पडते. तर आपण या रिॲक्शनचे काही फीचर्स आपण पाहूया. तर पहिलं फीचर, महत्त्वाचं फीचर हे आहे ॲडिशन ऑफ H2 किंवा त्याचा आयसोटोप आपण T2 जरी घेतला इज सिन रिॲक्शन. नो, व्हॉट इज दिस सिन रिॲक्शन? सिन म्हणजे जेव्हा एखादा सबस्टन्स किंवा एखादा रिॲक्टंट डबल बॉन्डच्या एका बाजूने ॲड होतो दॅट रिॲक्शन इज कॉल्ड सिन. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये जो आपण अल्कीन घेतोय त्याच्यावर H2 जो ॲड करतोय तो H2 डबल बॉन्डच्या एका बाजूने ॲड होतो. म्हणून मी या रिॲक्शनचं पहिलं फीचर तुम्हाला सांगतोय की दिस ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर ड्यूटेरियम इज ए सिन रिॲक्शन. सेकंड फीचर ऑफ दिस रिॲक्शन इज मेटल. आपण या रिॲक्शनमध्ये जे मेटल वापरतोय निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम त्या मेटलचं नेमकं काम काय आहे तर मेटल ॲडसॉर्ब H2 अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आपण जो घेतलेला अल्कीन किंवा अल्काइन आहे तो आणि हायड्रोजन गॅस यांना ॲडसॉर्ब करण्याचं काम मेटल करतो आणि म्हणूनच मेटलवर हे 2 H2 आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जेव्हा ॲडसॉर्ब होतात तेव्हाच ते रिॲक्ट होतात. तिसरं फीचर आहे ॲडिशन ऑफ H2 इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. म्हणजे when double bond is added with H2 it liberates some energy or heat. Therefore I am telling की this reaction is a exothermic process. आता ही जी काही हीट बाहेर पडते त्या हीटलाच आपण एन्थाल्पी ऑफ हायड्रोजनेशन किंवा एनर्जी ऑफ हायड्रोजनेशन म्हणत असतो. अमाऊंट ऑफ हीट लिबरेटेड when 1 mole of C double bond C is added with 1 mole of H2 is called heat or enthalpy ऑफ हायड्रोजनेशन ऑर रिडक्शन. आणि ही जी एन्थाल्पी ऑफ हायड्रोजनेशन आहे दॅट इज शोन बाय -ΔH. मायनस इज यूज्ड बिकॉज दिस रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. एखादी सिस्टम जेव्हा एनर्जी बाहेर सोडते तेव्हा आपण तिला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो आणि दॅट इज इंडिकेटेड बाय निगेटिव्ह साईन. सो ΔH इट इज इंडिकेटेड विथ अ निगेटिव्ह साईन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एनर्जी कंटेंट ऑफ द अल्कीन. म्हणजे एखादा अल्कीन जर का कमी स्टेबल असेल म्हणजेच त्यात खूप जास्त एनर्जी असेल आणि त्यावर जर आपण हायड्रोजन ॲड केला तर एनर्जी बाहेर जास्त पडते म्हणजेच हीट ऑफ हायड्रोजनेशन ही जास्त असते. आणि जर एखादा अल्कीन खूप स्टेबल असेल म्हणजेच तो कमी एनर्जी कंटेंटवाला असेल तर त्यात आपण जेव्हा हायड्रोजन ॲड करू तेव्हा त्यातून डेफिनेटली कमी हीट ऑफ हायड्रोजनेशन बाहेर पडत असते. नंतर पुढचं एक वैशिष्ट्य मी असं सांगेन की ही जी रिॲक्शन आपण पाहतोय दॅट इज ऑल्सो कॉल्ड सबेटियर-सॅंडरन्स रिॲक्शन. आणि लास्ट फीचर मी तुम्हाला देतोय हायड्रोजनेशन. हे जे काही आपण करतोय हायड्रोजन ॲड जो करतोय आपण डबल बॉन्डवर तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू स्टेरिक क्राउडिंग अराउंड C डबल बॉन्ड C.
म्हणजे सी डबल बॉन्ड सीच्या आजूबाजूला स्टेरिक क्राउडिंग जर जास्त असेल तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन विल बी डिफिकल्ट आणि म्हणूनच असं म्हटलंय हायड्रोजनेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक क्राउडिंग अराउंड सी डबल बॉन्ड सी. तर आपण या रिएक्शनवर एक एक्सरसाइज पाहूया. द फर्स्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज, वी हॅव बीन गिवन वन कंपाउंड लाईक दिस. वी आर सीइंग वन डबल बॉन्ड इज देअर अँड वी हॅव अ मिथिल ग्रुप ऑन नेक्स्ट कार्बन. आणि या कंपाऊंडवर हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेल आपल्याला ॲड करायचं आहे आणि प्रश्न विचारला आहे की नेचर ऑफ द प्रोडक्ट, या रिएक्शनचा जो प्रोडक्ट आहे त्याचं नेचर ते रेसमिक मिक्सचर आहे, डायस्टेरियमर आहे की मेझो आहे की ते कॉन्स्टिट्युशनल आयसोमर आहे. तुम्हाला माहिती असेलच कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमर्स. सो दीज आर अवर ऑप्शन्स. नाउ लेट अस सी हाऊ दिस आन्सर कॅन बी रीच्ड. तर इथं मी तो वरचाच कंपाऊंड जरा फ्लॅट काढलेला आहे आणि या फ्लॅट कंपाऊंडमध्ये मी डबल बॉन्ड इथं दाखवला आहे आणि आपण फीचरमध्ये पाहिलंच आहे की हायड्रोजनेशन इज अ सिन रिॲक्शन, म्हणजे हायड्रोजन डबल बॉन्डच्या एका बाजूने ॲड होणार आहे. इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे हायड्रोजनचे 2 ॲटम मी जर का वरच्या बाजूने असं ॲड करत असेल तर हा CH2 खाली जाणार आहे आणि जर मी हायड्रोजन अशा खालच्या बाजूने जर ॲड करत असेल तर हा जो CH3 आहे तो वरच्या बाजूला येणार आहे. आणि या 2 पद्धतीच्या पॉसिबिलिटीनुसार मी प्रोडक्ट्स काढून घेतले. तर एका ठिकाणी तुम्हाला असं दिसतं मी हायड्रोजन जेव्हा वरून ॲड करतोय आय हॅव शोन दॅट मिथिल ग्रुप डाऊन, आणि जेव्हा मी हायड्रोजन ॲड करतोय खालून तेव्हा तो मिथिल ग्रुप मला वर आल्याचा दिसतोय. आणि अशा पद्धतीने मी 2 प्रोडक्ट्स काढले. तर आपण जर क्लिअरली पाहिलात तर हा जो काही कार्बन आहे जो पूर्वीपासूनच कायरल होता म्हणजे असिमेट्रिक होता, नंतर पूर्ण रिएक्शन जेव्हा होती आहे तेव्हा कायरल सेंटर तो जो आधीचा आहे इट इज नॉट चेंज्ड, मात्र नवीन जो कार्बन आपला तयार झालेला आहे इथे, सो दॅट टू हॅज बीन नाऊ कायरल सेंटर. आणि आता आपण बघा तर जो प्रोडक्ट्स आपल्याला मिळत आहेत त्यामध्ये एक कायरल सेंटरचं कॉन्फिगरेशन RK- आपल्याला माहिती आहे एक कायरल सेंटरचं कॉन्फिगरेशन बदलत नाही आहे, मात्र दुसऱ्या कायरल सेंटरचं जे कॉन्फिगरेशन आहे इथं ते जर का R असेल तर इथं ते S असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की असे प्रोडक्ट्स ज्याच्यामध्ये एका कायरल सेंटरचं कॉन्फिगरेशन सेम आहे आणि दुसऱ्या कायरल सेंटरचं कॉन्फिगरेशन मात्र अपोजिट आहे, तर अशा प्रोडक्टच्या मिक्सचरला आपण डायस्टेरियमर्स म्हणत असतो. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन 2 डायस्टेरियमर्स. ॲडिशन ऑफ हायड्रोजनवर हा पुढचे खरं तर हे 2 प्रश्न मी एका ठिकाणी तुम्हाला समजावणार आहे. इथे आपण पाहू शकता क्वेश्चन नंबर 2 असं मी त्याला दिलं आहे. तर इथं आपल्याला एक ट्रान्स अल्किन दिला आहे. ट्रान्स का, तर सी डबल बॉन्ड सीच्या 2 अपोजिट साईडना मोठे ग्रुप सारखे ग्रुप अपोजिट साईडला आहेत म्हणून दिस अल्किन इज ट्रान्स अल्किन. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मी तिसरा जो क्वेश्चन मी सांगतोय तर तो जो अल्किन दिलाय तो सिस आहे, कारण सी डबल बॉन्ड सीच्या एकाच बाजूला ऑन द सेम साइड ऑफ द सी डबल बॉन्ड सी सिमिलर ग्रुप्स आर देअर, सो इट इज ए सिस अल्किन अँड दिस वन इज ट्रान्स अल्किन. आणि या दोन्ही कंपाऊंडवर तीच रिएक्शन मी घेणार आहे म्हणजे हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेल, म्हणजेच ही हायड्रोजनेशन रिएक्शन आहे. इथे सुद्धा हायड्रोजनेशन आपल्याला ते करायचं आहे आणि दोन्ही रिॲक्शन्सचं जो प्रोडक्ट आहे त्याचं नेचर परत एकदा आपल्याला विचारलं आहे आणि दोन्ही प्रश्नांसाठी सिमिलर ऑप्शन्स मी इथे घेतोय. एक तर ते रेसमिक मिक्सचर आहेत का की डायस्टेरियोमर्स आहेत की मेझो कंपाऊंड आहे की ते स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स आहेत का. तर या दोन्ही प्रश्नांचं सोल्युशन मी एका ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार. तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, मी तुम्हाला मागे शिकवत असताना TSR अशा पद्धतीची एक हिंट दिली होती. त्याचं लॉंग फॉर्म आहे ट्रान्स अल्किन सिन एडिशन रेसमिक मिक्सचर. सो व्हेन वी आर ॲडिंग हायड्रोजन ऑन दिस ट्रान्स अल्किन, so this alkene is trans, addition is sin, and then the product nature will be racemic. म्हणून क्वेश्चन 2 चा आन्सर असणार आहे रेसमिक मिक्सचर. आणि तसाच आपण जर विचार या सिस अल्किनच्या बद्दल केलात तर तो अल्किन आहे सिस, ॲडिशन परत एकदा हायड्रोजनेशन इज अ सिन रिॲक्शन, CSM, M stands for मेझो प्रोडक्ट, म्हणजे सिस अल्किन सिन ॲडिशन गिव्स मेझो प्रोडक्ट. म्हणून क्वेश्चन 3चा आन्सर असणार आहे ऑप्शन 3 मेझो. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन ऑन हीट ऑफ हायड्रोजनेशन पार्ट इज दिस: अरेंज फॉलोइंग अल्किन्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर हीट ऑफ हायड्रोजनेशन. आपल्याला काही अल्किन्स दिलेले आहेत आणि या अल्किन्सना आपल्याला अरेंज करायचं आहे इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर हीट ऑफ हायड्रोजनेशन. आपल्याला माहिती आहे
एखाद्या अल्किनमध्ये जेव्हा आपण H2 ॲड करतो तेव्हा काही हीट बाहेर पडते आणि तिला आपण हीट ऑफ हायड्रोजनेशन असं म्हणतो. नाव पहिल्यांदा आपल्याला हे दिलेले जे कंपाऊंड आहेत त्यांची स्टेबिलिटी आपल्याला पाहायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे डबल बॉन्ड म्हणजेच अल्किनची स्टेबिलिटी ही अल्फा एचवर डिपेंड करते. मोर द नंबर ऑफ अल्फा एच मोर विल बी द स्टेबल अल्किन. नाव हा जो आर आहे या कंपाऊंडमध्ये आपण पाहू शकता डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनवरचे जे एच आहेत म्हणजे 3, 3, 6, 7, 8, 9, 10 देर आर 10 अल्फा एच, म्हणून हा जो कंपाऊंड आहे तो सगळ्यात जास्त स्टेबल आहे. त्यानंतर हा एस कंपाऊंड जो आहे त्यामधले अल्फा एच 3, 2, 5 आणि 2, 7. तर इथे 7 अल्फा एच आहेत, इथे 10 अल्फा एच होते. त्यानंतर हा जो कंपाऊंड आहे यामध्ये 2 आणि 2 डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन म्हणजेच अल्फा कार्बन त्यावर प्रत्येकी 2-2 एच आहेत म्हणजे इथे 4 अल्फा एच आहेत. आणि शेवटी कंपाऊंड पी हा सगळ्यात कमी स्टेबल आहे कारण यामध्ये अल्फा कार्बनवर केवळ 1 अल्फा एच आहे. म्हणजे आपल्याला स्टेबिलिटी ऑर्डर या कंपाऊंडची अशी दिसते. R is most stable, followed by S, then that followed by Q, and which is lastly followed by P. मात्र आपल्याला हे माहिती आहे की स्टेबिलिटी आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणजे ही रिव्हर्स ऑर्डर जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला हीट ऑफ हायड्रोजनेशनची ऑर्डर मिळणार आहे. म्हणजेच R-S-Q P अशा पद्धतीने. सो हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ P विल बी मोस्ट बिकॉज तो अनस्टेबल कंपाऊंड आहे आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ R विल बी लिस्ट बिकॉज तो खूप स्टेबल कंपाऊंड आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. अशा पद्धतीनं अल्केनचं पहिली मेथडचं प्रिपरेशन म्हणजेच फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आपण पाहिलं आणि त्या मेथडच्या काही एक्सरसाइज पण आपण पाहिली. तर अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स आपल्याला नेट म्हणा किंवा JEE मध्ये येऊ शकतात. तर आशा आहे तुम्हाला हा जो काही पार्ट आहे आज मी शिकवलेला विथ एक्झाम्पल्स कळला असेल. थँक्यू.